श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एकदा शाळेत बाई म्हणाल्या, आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहा. एका मुलानं निबंध लिहिला. विषय होता दगड. श्रोते हो, दगड म्हणजे देव असतो, कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो. पाहिलं तर दिसतो. अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो. हायवेवर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो. घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो. स्वयंपाकघरात आईला वाटण करून देतो. मुलांना झाडावरच्या कैऱ्या चिंचा पाडून देतो. कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव करून देतो. माते फिरू तरुणांच्या हाती लागला तर काचा फोडून त्याचा राग शांत करतो. रस्त्यावरच्या मजुराचं पोट सांभाळण्यासाठी स्वतःला फोडून घेतो. शिल्पकाराच्या मनातलं सौंदर्य साकार करण्यासाठी चिनीचं घाव सहन करतो. शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो. बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळत राहतो. सतत आपल्या मदतीला धावून येतो, तोही देवासारखा. मला सांगा, देव सोडून कोणी करेल का आपल्यासाठी एवढं? बाई म्हणतात, तू दगड आहेस, तुला गणित येत नाही. आई म्हणते, काही हरकत नाही, तू माझा लाडका दगड आहेस. देवाला तरी कुठं गणित येतं? नाहीतर त्यानं फायदा तोटा बघितला असता, तो व्यापारी झाला असता. आई म्हणते, दगडाला शेंदूर फासून त्यात भाव ठेवला की त्याचा देव होतो. श्रोते हो, ही सुंदर अशी कविता कोणी लिहिली माहिती नाही, पण खूप छान आहे. बघा पडते का? चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. डोक्यात अनावश्यक द्वेषाची खाण आणि डोळ्यात मूर्खपणाची धूळ साचली की सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असलेल्या गोष्टी सुद्धा दिसत नाहीत. मुलगी जन्माला येणं शाप नाही, आणि ज्याला मुलगी समजली त्यापेक्षा नशीबवान बाप नाही. आयुष्यात प्रत्येकाची काही स्वप्न असतात, ध्येय असतात. ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीची आणि चिकाटीची गरज असते. खरं तर त्याही पूर्वी गरज असते ती कष्ट करण्याची तयारी. मग ते शारीरिक असो किंवा बौद्धिक. मानसिक कणखरतेच्या जोरावर शारीरिक कष्ट करून आपल्याला हवं ते स्वप्न पुरं करता येतं. मनातून श्रम प्रतिष्ठा असेल तर ध्येय प्राप्ती ही निश्चित असते. शिकत राहा, प्रयत्न करत राहा, कारण अपयश हे फक्त एक टप्पा आहे. माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण यायला लागते, आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा हा कमी होत नाही. म्हणून जवळची माणसं असणं हे गरजेचं असतं. मग ती नात्यातली असो, मैत्रीतली असो किंवा प्रेमातील असो. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबाडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायलाही शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण आसुरी मजा लुटतात. यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना कष्टाशी करा, इतरांशी नाही. पैसा जगण्यासाठी लागतो, पण खळखळून हसण्यासाठी आपला जिवलग खरा मित्र पुरेसा असतो. दान दारिद्र्याला नष्ट करते, चांगली वागणूक समस्येला नष्ट करते, ज्ञान अज्ञानाला नष्ट करते, आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करतो. शिक्षणाचं महत्त्व हे शिकताना नाही, ते सोडल्यानंतर लक्षात येतं. अनादर करणं स्वभावात असू शकतं, पण आदर करणं
हे संस्कारात असावं लागतं. नजरेला आवडलेल्या गोष्टीपेक्षा हृदयानं निवडलेली गोष्ट ही जगात सगळ्यात सुंदर असते. रेषा ही वाटते तितकी क्षुल्लक गोष्ट नाही. कपाळावर आली तर चिंता असते, कागदावर असली तर आकृती असते, हातावर उमटली तर नशीब असतं, जमिनीवर असेल तर वाटणी होते आणि संबंधात पडली तर दरी निर्माण करते. स्त्रीला तिच्या आयुष्यात 2 नावं दिली गेली. जे नाव तिनं माहेरी मिरवलं, जे नाव तिचं सासरी हरवलं. दोन्ही नावं तिनं हसत हसत स्वीकारली, तरी ती दोन्ही घरात परकीच राहिली. सावकाश झाला, पण असं झाला की यशाची सोन पावलं ही सदैव मागे उमटली पाहिजेत. आपल्यातील कमजोरीलाच आपली ताकद बनवलं की कधीच कुणाकडे हात पसरावं लागत नाही. प्रत्येक जण म्हणतो मला वेळ मिळत नाही, पण खरं सांगायचं म्हटलं तर जिथं आवड असते तिथं सवड मिळतेच. त्यामुळे आवड निर्माण करा, तुम्हाला वेळ नक्कीच मिळेल. स्वतःच्या कष्टानं उभी राहिलेली स्त्री ही कोणत्याही वादळासमोर कधी झुकत नसते. परिस्थिती ही माणसाला स्वभाव बदलायला भाग पाडते. नाहीतर माणूस काल पण तोच होता आणि आज पण तोच आहे. लक्षात ठेवा, भाग्याचा खरा खेळ तर आई वडील गेल्यानंतरच सुरू होतो. कारण जोपर्यंत आई वडील जिवंत असतात तोपर्यंत त्यांचे आशीर्वाद आणि प्रार्थना हे आपले भाग्य घडवतात. लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं. पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते. आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं सुद्धा गुन्हाच ठरतो. थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतं. आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं हे तुटतंच. मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा, हा प्रश्न उरतो शेवटी.